तर आम्ही रेडी झालेलो आहोत. दादा भुसे यांच्या मतदारसंघात फिरत फिरत मी त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहे की मतदारसंघात प्रतिसाद काय आहे, कशा पद्धतीनं लोक त्यांचं स्वागत करतायत किंवा काय नेमके मुद्दे आहेत की जे या मतदारसंघात अतिशय महत्त्वाचे आहेत आणि पुढच्या 5 वर्षासाठी दादा भुसे यांचं या मतदारसंघासाठी काय विजन आहे. दादा भुसे, आपलं या निवडणुकीत स्वागत आहे. आपण आता सुरुवात करूया. तुमच्या या मालेगाव बाह्य मतदारसंघात आम्ही सकाळपासून आलो. आम्हाला प्रमुख एक गोष्ट जाणवली ती म्हणजे या मतदारसंघात सिमेंटचे रस्ते आहेत आणि मला मी माहिती घेतली तर मला असं कळलं की जवळपास 100 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते तुम्ही मतदारसंघात सिमेंटचे केलेत. काय कशी किमया साधलीत? पहिली गोष्ट तर दीपावलीच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद देतो आणि मालेगावमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही वर्षाच्या पासून विकासाची गती मालेगावची प्रचंड वेगाने जाताना आपल्याला आढळून येईल. अगदी गाव पातळीवरचे काही इश्यूज असतील, तालुका पातळीवरच्या योजना, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक मोठे प्रकल्प आपल्या मालेगावच्या मार्गी लागले आणि मला विश्वास आहे की जनता जनार्दन या विकासाला आशीर्वाद देईल. हा मतदारसंघ आणि तुमची मुलाखत घेण्याचं प्रयोजन हे म्हणजे की राज्यभरात 47 मतदारसंघ भुसे साहेब असे आहेत की ज्याच्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. तुमच्यासमोरही शिवसेना विरुद्ध शिवसेना असंच आव्हान आहे आणि एकेकाळी ज्यांची घराणेशाही संपवून तुम्ही या मतदारसंघात स्वतःचं प्रस्थ स्थापित केलं, त्या मतदारसंघात आता पुन्हा एकदा त्याच हिरे कुटुंबाचं आव्हान आहे. कसं पाहता या सगळ्या लढतीकडे? ही वस्तुस्थिती आहे की ज्या काळापासून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या त्या काळापासून एका म्हणजे हिरे कुटुंबाचेच प्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आणि त्यांनी मालेगावचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. साधारणपणे 2004 मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून मी विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हा मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो आणि भाजपला जागा गेली, परंतु भाजप पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी काँग्रेसच्याच हिरे कुटुंबातल्या एका सदस्याला घेऊन उमेदवारी देण्यात आली आणि मग 2004 मध्ये पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी अपक्ष निवडून आलो. त्याही काळामध्ये अटीतटीची विधानसभेमध्ये आकडेवारी होती, परंतु एकमेव अपक्ष आमदार विरोधी पक्षाच्या बाकावर शिवसेनेवर मालेगावचा त्या ठिकाणी थांबला आणि मला वाटतं की त्या भगव्या झेंड्याला आशीर्वाद तेव्हापासून सतत मालेगावच्या जनतेने दिलेले आहेत. साहेब, यावेळेसची निवडणूक ही वेगळी कशी आहे? म्हणजे साधारणतः अनेक आरोप प्रत्यारोप, खास करून तुमच्या शिवसेनेवर अनेक पद्धतीचे आरोप उद्धव ठाकरेंच्या वतीने लावण्यात येतात की खोके सरकार आहे, गद्दार आहेत. हे जे वाक्य तुम्ही ऐकता तर नेमकं कसं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण राज्यात आपल्याला पाहायला मिळतंय? म्हणजे जनतेत त्याचं प्रतिबिंब तुम्हाला जाणवत आहे का ते आरोप? मला वाटतं की कोणतीही पण घटना एका काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये घडत नसते. त्याच्या पाठीमागे काही इतिहास, घटनाक्रम असतात आणि त्या माध्यमातून त्या घटना संपन्न होत असतात. सुरुवातीच्या काळामध्ये हे जे काही शब्दप्रयोग केले गेले, काही दिवस संभ्रम होता, मी नाही असं बोलत नाही, परंतु शेवटी जनता जनार्दन आता स्थानिक पातळीवर आम्ही पण 25-30 वर्षांच्या पासून जनतेत राहतो ना, आणि मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण अगदी सामान्य जनतेशी जो काही संपर्क आहे तो जनता जनार्दन प्रत्येकाला ओळखत असते की हा काय करू शकतो, काय करू शकत नाही, हे प्रत्येकाला खात्री असते आणि त्याच्यामुळे हे खोके, गद्दारी याचा काही खूप प्रभाव झालेला नाही. पण सर, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं होतं की एक सहानुभूती उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षाच्या मागे होती, ती आज तुम्हाला दिसते का? ग्राउंडवर काय नेमके परिणाम दिसत आहेत? जर सहानुभूती होती तर मागच्या पंचवार्षिकला 18 जागा उद्धव ठाकरे गटाच्या होत्या आणि आज ती आकडेवारी 9 वर आली.
मग नेमकं काय साध्य झालंय? काँग्रेस राष्ट्रवादीच्या किती जागा होत्या आणि त्यांच्या जागा आता दुप्पट तिप्पट झाल्या, बरोबर? मग नेमकं संजय राऊतांनी काय साध्य केलं? शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या तर कदाचित त्यांचं मिशन यशस्वी झालं असं आपण बोलू शकलो असतो. पण भुसे साहेब, लोकसभेत मात्र मतदारसंघ गेला की धुळे? वस्तुस्थिती आहे, धुळे लोकसभा एक 3800 मतांनी या ठिकाणी ही लोकसभेची सीट गेली. परंतु आपण त्या काळात जर बघितलं तर ज्या अफवा पसरवल्या गेल्या की बाबा संविधान बदललं जाईल, आदिवासी बांधवांना भीती निर्माण केली गेली, तुमचं आरक्षण जाईल आणि एक समाज की ज्याला तुम्हाला इथं राहू दिलं जाणार नाही, एक खोटा नेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाला आणि ही वस्तुस्थिती आहे की ते खोडून काढण्यामध्ये आम्ही अयशस्वी झालो. परंतु त्यानंतरच्या काळातलं जर तुम्ही बघितलं, जनतेच्या लक्षात त्या बाबी आलेल्या आहेत आणि मागच्याही या 7-8 महिन्यामध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केले विरोधी पक्षाने. परंतु आता जनता जनार्दन बिलकुल त्या गोष्टींचा थारा देत नाही. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि भगवा झेंडा विधानसभेवर फडकेल. आता हा तुमच्या मतदारसंघाचा विषय झाला, पण यानंतर आपण थोडं राज्याकडे जर विचार केला, राज्यात एकूण जे वातावरण आहे, जो सामाजिक दुभंग गेल्या वर्षभरात आपण बघितलाय मराठा विरुद्ध ओबीसी, त्यात मुद्दा असा आहे की या सामाजिक दुभंगामुळे अनेक उमेदवार हे महायुतीचे अडचणीत असल्याचं बोललं जात आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? जिथपर्यंत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्र असेल, ऑलरेडी मराठा समाज हा कुणबी ओबीसी मध्ये आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये तर गेल्या अनेक वर्षांच्या पासून मराठा समाज हा कुणबी मध्येच आहे आणि त्याचे ओबीसीचे जे काही लाभ असतात ते त्यांना मिळत असतात. मुद्दा असा आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे या संदर्भातलं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून याला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. नेहमीप्रमाणे विरोधी पक्ष कोर्टात गेला, परंतु आदरणीय न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली जी काही क्युरेटिव्ह पिटिशन होती तिथेही आता मराठ्याचं मागासलेपण शासनाच्या वतीने सगळा डाटा कलेक्ट करून प्रतिबिंबित केलं जात आहे. साहेब, माझा एक मी धर्मवीर 2 बघितली आणि त्यामध्ये तुमचं आता हे बघा, लाडक्या बहिणींची गर्दी बघा बाजारामध्ये बघा. बरोबर साहेब, ते धर्मवीर 2 मी पिक्चर बघितली, त्यामध्ये तुमचाही एक रोल आहे. मला एक विचारायचं की तुमची आणि शिंदे साहेबांची पहिली भेट कुठे झाली आणि काय तो क्षण होता किंवा तुमचं बाउंडिंग एवढं कसं जवळ आलं? 1983 ते 92-93 पर्यंत मी जलसंपदा डिपार्टमेंट मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरीत होतो. साधारणपणे 83 ला नोकरीला लागलो. नाशिक जिल्ह्यातला मी रहिवासी, परंतु ठाणे जिल्ह्याच्या वाड्याला पहिली पोस्टिंग जलसंपदा डिपार्टमेंटची मला त्या ठिकाणी मिळाली. अच्छा. मला वाटतं 19-20 वर्ष तेव्हा वय होतं आणि तेव्हाचा काळ तर आता जसं मोबाईल किंवा ई सुविधा आहेत असं काही नव्हतं. आणि मग घरापासून दूर पहिल्यांदा शिक्षणाच्या नंतर जाण्याची संधी तिकडे मिळाली आणि त्या काळामध्ये धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं जे काही सामाजिक राजकीय कार्य, जरी नोकरीत होतो तरी जवळून पाहण्याची संधी त्या काळामध्ये मिळाली. आणि मग काळानुसार इथे एक 7-8-10 वर्षाच्या नंतर जेव्हा इकडच्या भागामध्ये बदली माझी झाली तर शिवसेना प्रमुखांना आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना आम्ही आदर्श ठेवून नोकरीत असल्यामुळे जाणता राजा मित्रमंडळ
च्या नावाखाली आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी सुरू केल्या होत्या तिकडेच इकडे गावी. अच्छा इकडे. हा. आणि मग दिघे साहेबांच्या तिकडे काही त्यांचं साहेबांचा वाढदिवस असेल, मलंगडाचा मुक्ती संग्राम असेल, तर त्या कार्यक्रमाला मग आम्ही इकडनं 10 15 गाड्याने सर्व तरुण कार्यकर्ते मित्रपरिवार आम्ही त्या ठिकाणी जायचो. दिघे साहेबांची भेट झाली होती. बिलकुल. अच्छा. दिघे साहेबांच्या म्हणजे आज दादा भुसे तुमच्याशी जे संवाद साधतो आहे त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद आणि त्याच्या खालोखाल धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद, त्याच्यामुळे मी इथपर्यंत प्रवास करू शकलेलो आहे. मालेगावच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज 5व्या विधानसभेच्या निवडणुकीला मी त्यांच्या आशीर्वादाने सामोरं जातो आहे. मगाशी रौनकनी जो उल्लेख केला धर्मवीर 2, त्याच्यात एक प्रसंग असा आहे की विधान परिषदेचं मतदान ज्या वेळेला होत होतं त्याच्यापूर्वी एक मीटिंग बोलवली गेली होती आणि प्रत्येक आमदाराला आतमध्ये समजावून दिलं जात होतं कशा पद्धतीने तुमच्या मताचा प्राधान्यक्रम असावा. बरोबर. त्याच्यात एक प्रसंग आहे की दादा भुसे चिडून बाहेर येतात आणि ते शिंदेंना असं म्हणतात की हे काय परिस्थिती आहे. हे खरंच तसं घडलेलं? ही वस्तुस्थिती आहे की मतदानाला जात असताना एक मार्गदर्शन केलं जातं की त्याने कोणत्या सिक्वेन्स मध्ये कसं मतदान करायचं आहे आणि ते मार्गदर्शन होत असताना तिकडे माननीय उद्धवजी होते आणि अगदी 3ऱ्या 4थ्या फळीचे 2-3 जण होते. आणि मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गटनेता म्हणून एकनाथजी शिंदे साहेब तिकडे अपेक्षित होते. त्यांना बाहेर ठेवण्यात आलं. त्यांना बाहेर ठेवण्यात आलं. नुसतं बाहेर ठेवण्यात नाही आलं तर त्यांनी मध्ये प्रवेश करू नये असं पण सांगण्यात आलंय. तर मला वाटतं ही गोष्ट एक सामान्य जरी कार्यकर्ता असला, आज शिवसेना जी उभी आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना आदर्श मानून शिवसैनिकांनी तो झोपडीतला फाटका जरी असेल तरी त्याने जे समाजकार्य केलं, शिवसेनेचं ब्रीद आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या धर्तीवर आज राज्यव्यापी शिवसेना उभी आहे. कोण एक व्यक्ती, 4 व्यक्ती आणि कानात बोलून एसी ऑफिस मध्ये बसून शिवसेना वाढलेली नाही. अनेकांनी अंगावर केसेस घेतल्या, आंदोलनं गेली. भले तो छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल, हा दादा भुसे सारखा कार्यकर्ता पण त्यांच्या जीवावरच आहे. दादा पण काय झालं की जेव्हा हे विधान परिषद निवडणुकीनंतर शिंदे साहेब आमदारांसोबत निघाले त्यात तुम्ही नव्हतात, तुम्ही नंतर जॉईन झालात, पण तुम्ही कधी ठरवलं की आपल्याला शिंदे साहेबांसोबत जायला पाहिजे? कुठला क्षण असा होता किंवा असं वाटलं की नाही आपल्याला आता उद्धव ठाकरे बरोबर नाही शिंदेबरोबर? बघा, ही वस्तुस्थिती आहे की असं काही प्रकार होणार आहे हे माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला माहित नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही प्रकार झाला तर आम्हाला असं वाटत होतं की बाबा एक कुटुंब आपला परिवार आहे आणि हा परिवार दुभंगू नाही. ज्या पद्धतीने उद्धवजी असतील तर त्याने एका पक्षाच्या प्रमुखाची भूमिका करावी आणि एकनाथजी शिंदे साहेबांसारखं जे नेतृत्व आहे त्यांना त्यांनी ही लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी देऊन त्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचा विकास करावा अशी माझ्या सह अनेकांची संकल्पना होती. आणि मग नंतरचे 4 दिवस पण आम्ही ते प्रयत्न केले. ते काय झाकून लपून. सर, आदित्य ठाकरे असं म्हणतात, अनेक वेळा त्यांनी असं सांगितलंय की आम्ही शिंदेना सांगितलं होतं की तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही मुख्यमंत्री बना. बघा, जिथपर्यंत शिवसैनिक म्हणून माझी माहिती आहे, ज्या वेळेस शिवसेनेला हे पद दिलं जाणार आहे असं असताना एकनाथजी शिंदे साहेबांच्या घरी पोलीस बंदोबस्त पण लागला होता. बरोबर. म्हणजे प्रशासनापर्यंत पण असले काही मेसेज गेले असतील की आता यांच्यावर ही जबाबदारी दिली जाते. आणि त्यानंतर पण
जे काही निर्णय व्हायचे, समजा उद्धवजी तिकडे गेले पदावर, हरकत नाही. परंतु त्यानंतरच्याही काळामध्ये ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांना त्याने पक्षाचं अतिशय निष्ठेने काम पुढे नेलेलं असताना तुम्ही अपमानास्पद वारंवार वागणूक देणार. शेवटी तो छोटा माणूस असू दे का कोण पण असू दे, त्याचा एक स्वाभिमान असतो. आणि मग कारण नसताना मग असल्या घटना. रौनकचा एक दादा, या निवडणुकीमध्ये तुमचं बाकीत काय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती काय असणार आहे? मी कोणाच्या परिस्थितीवर तर बोलत नाही. मी एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता आहे. परंतु एवढं ठाम मी 1000% सांगू शकतो, महायुतीचं सरकार येईल आणि याच गतीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. मला व्यक्तिगत जर विचाराल हा. आणि जनतेला जर तुम्ही विचारणार तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले पाहिजे. झाकून लपून काय बोलतो? पण समजा भाजपची सदस्य संख्या तुमच्यापेक्षा जास्त असेल तरी दावा सांगणार मुख्यमंत्री पदावर? नाही बघा, मी पहिलेच सांगितले की हा वरिष्ठांचा निर्णय नाही. मी मला व्यक्तिगत विचारलं तर ते उत्तर दिलंय आणि जनतेच्या मनातलं विचारलं ते मी सांगितलं. बरं, एक माझ्याकडनं एक शेवटचा प्रश्न, रौनकला कदाचित आणखीन एखादा प्रश्न विचारायचा असू शकेल. दादा भुसे हे पब्लिक कनेक्ट असलेला नेता असल्याचं आम्ही बघितलं. म्हणजे आम्ही दादा भुसेंना आदिवासी नृत्य करताना रस्त्यावर बघितलेलं आहे. दादा भुसे हे एखाद्याला, मला असा एक प्रसंग इथे मालेगावमध्ये आल्यावर कळला की कोणाला तरी पोलिसांनी बाईकवाल्याला पकडलं होतं, काहीतरी चूक केली म्हणून. त्यांनी थेट तुम्हाला फोन लावला आणि तुम्ही त्या पोलिसाशी संवाद साधलात की ते काय असेल, चूक झाली असेल, पण इतका कनेक्ट कसा काय? म्हणजे तुम्हाला असा त्रागा होत नाही की एखादा कार्यकर्ता मला डायरेक्ट फोन करतो पोलिसांनी पकडलं म्हणून? नाही, मला वाटतं की त्या सामान्य कार्यकर्त्याचा पण दादा भुसेवर अधिकार आहे आणि अशा छोट्या मोठ्या अडचणीच्या वेळेस जर आपण त्याला कामात आलो नाही तर मग ते नेतेपण पण काय कामाचं आहे. जिथपर्यंत काम करण्याचा विषय आहे तर अनेक लोक आपल्या आपल्या पद्धतीने कामकाज करत असतात. त्यातल्या त्यात मालेगाव मतदारसंघ किंबहुना राज्यव्यापी शिवसैनिकांचं काही छोटे मोठे इश्यूज असतील तर मी व्यक्तिगत पातळीवर कधी जे शक्य आहे मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर हे होते दादा भुसे. दादा भुसेंच्या मालेगाव बाह्य या मतदारसंघाचा आम्ही फेरफटका मारतोय. रौनक कुकडे, माझे सहकारी आणि मी दादा भुसेंना बोलतं केलं अनेक मुद्द्यांवर. चाणाक्ष राजकारण्यांप्रमाणे त्यांनी अडचणींच्या प्रश्नाला बगल दिली आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच होतील आणि त्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील. दादा भुसेजी, तुमच्या या निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.